वेलकम टू द फोकस अकॅडमी. तर बघा मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सायमल्टेनियसली सॉल्व केले आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या. आत्ताची जी मेथड बघणार आहे आपण ती ग्राफिकल मेथड आहे. आपल्याला हे जे काही लाईन्स आहेत त्या ग्राफवरती काढून त्याचे सोल्युशन काढायचे आहेत, म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आहेत आपल्याला. ओके, थ्रूआउट या चॅप्टरमध्ये आपल्याला एक्स आणि वायच्याच व्हॅल्यू काढायच्या आहेत. फक्त आपल्या ज्या मेथड्स आहेत ना, पद्धती आहेत ना, त्या चेंज होत आहेत. जी पहिली जी मेथड होती आपली ती सायमल्टेनियस सॉल्व करून काढायचं होतं. दुसरी आहे ती ग्राफिकल मेथड आहे. तिसरी आहे ती क्रॅमर्स रूल, दॅट इज डिटर्मिनंटची मेथड आहे. चौथी जी मेथड आहे ती सबस्टिट्यूशनची मेथड आहे. आणि या चारही मेथडचा आपल्याला पुढच्या म्हणजे लास्ट एक्सरसाइजमध्ये याचा वापर करून आपल्याला ॲन्सर्स काढायचे आहेत. म्हणजे तिकडे आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहेत, कोणाचं वय काय व एज काय वगैरे वगैरे, ह्या एक्स मानू वाय मानू अशा गोष्टी करून आपल्याला ॲन्सर्स काढायचे आहेत. ओके, सो आजचा जो लेक्चर असेल थोडासा इंटरॅक्टिव्ह असेल, थोडासा लांब असेल, पण सर्वांनी तो लेक्चर जरा पूर्ण बघा, जरा खूप मजा येईल याच्यामध्ये तुम्हाला. बघा, ज्यावेळी आपल्याला कुठलंही इक्वेशन ग्राफवरती काढायचं असतं त्यावेळी आपल्याकडे त्याच्यावरचे पॉईंट्स असावे लागतात. आत्ता सद्यस्थितीला आपल्याला आहेत ना, ही जी काही लाईन दिली ही इकडची, ठीक आहे, तर या लाईनला आपल्याला ग्राफवरती काढता आलं पाहिजे. कुठलीही लाईन जर ग्राफवरती काढता आली तर आपण आरामात बाकीच्या गोष्टी सॉल्व करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहेत? पॉईंट. मग पॉईंट आपण आता तर 2D म्हणजे 2 डायमेन्शनल जिओमेट्री काढणार, म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिस दोन असतील, त्याच्यावरती एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट असे 2 कॉर्डिनेट लागतील. ठीक आहे, मागच्या वर्षी आपण हे सॉल्व पण केलं की एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या इक्वेशनवरून. आता बघा, ह्या व्हॅल्यू कशा आल्या ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण हा ग्राफ मी तुम्हाला काढून दाखवतो, सो दॅट तुम्हाला ते क्लिअर होईल एकदम. ओके, बघा आपण आहे ना याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या. कुठल्या व्हॅल्यूज ठेवायच्या? तर मनाच्या व्हॅल्यू ठेवायच्या. गरजेचं नाही की यांनी सांगितल्या त्याच ठेवायच्या. ओके, आता बघा एक्स इज इक्वल टू 0 जर मी या इक्वेशनमध्ये ठेवलं, आता समजा एक्सच्या जागी 0 ठेवलं तर 2 × 0 हा पूर्ण निघून जाईल, म्हणजे वायची व्हॅल्यू हा मायनस या साईडला जाणार, बरोबर का? सो वाय इज इक्वल टू काय येणार? -4. सो एक्स इज इक्वल टू 0 असताना वायची व्हॅल्यू काय आली? -4. म्हणजे आपला एक्स कॉर्डिनेट काय आला? 0 आणि वाय कॉर्डिनेट काय आला? -4. आत्ताशी मला एक पॉईंट भेटला आहे, पण एक पॉईंटवरून आहे ना मी इथे कुठल्याही प्रकारची लाईन काढू शकत नाही, कारण की लाईन काढण्यासाठी मला निदान 2 पॉईंट तरी लागतात. ओके, सो ह्यांची मेथड अशी बोलते किंवा नॉर्मली आपण प्रिकॉशनरी लेवलवरती 2च पॉईंट न काढता 3 किंवा 4 पॉईंट काढायचे. तर या एक्झाम्पलमध्ये यांनी 4 पॉईंट्स काढलेत आणि इकडे त्यांनी असं सांगितलं आहे, पण ॲटलिस्ट यू हॅव टू टेक अ ऑर्डर्ड पेअर, किती 4 टाइम्स 4 तरी घ्यायच्या, म्हणजे हे 1 2 3 आणि हे किती 4. ओके, तर 3 जर आपण एक्सची व्हॅल्यू ठेवतोय, ठीक आहे, जर इथे 3 ठेवलं मी तर 3 दुने किती झाले? 6. ओके, सो हे 6 या साईडला गेले, सो 4 - 6 याचा आन्सर काय येणार? -2. आणि या साईडला -y म्हणजे -y इज इक्वल टू किती येणार? -2. तर हे मायनस आणि मायनस कॅन्सल होऊन काय होणार? प्लस. म्हणजे ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 3 आहे त्यावेळी वायची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. सो 3,2 हा माझा अजून एक कॉर्डिनेट झाला. ओके, तर हे असे 3-4 पॉईंट काढून घ्यायचे. गरजेचं नाही की 4च काढायचे, 3 काढले तरी चालतात, पण या लोकांनी सांगितले 4 तर आपण 4 घेऊया. ओके, चला तर आता हा ग्राफ आहे ना आपण ग्राफच्या पेपरवरती काढून घ्यायचा. तर बघा, तुमच्याकडे ग्राफ असेल तर त्यावरती तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिस असे आखून घ्यायचे. ओके, आणि असे ज्यावेळी आखाल, बघा इकडे तुम्ही पहिली गोष्ट इकडे त्याला एक्स ॲक्सिस काढाल त्यावेळी असं ॲरो करून हा एक्स दाखवायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचा हा वाय दाखवायचा किंवा वाय ॲक्सिस लिहिलं तरी चालेल, हा ॲरो पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यावरती नंबरिंग. आता त्या नंबरिंगसाठीची जी काही स्केल आहे आपल्याला, ठीक आहे, ही दिसते ऑन बोथ ॲक्सिस. म्हणजे कुठला ॲक्सिस? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेणार आहे आपण? 1 युनिट. म्हणजे हे ओके, हे बघा इकडे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती? 1 युनिट. हा पूर्ण 1 युनिट, हा 1 युनिट, हा 1 युनिट, लाईक दॅट. ओके, सो जो पहिला पॉईंट जो आपल्याला काढायचा आहे तो हा आहे बघा, 0, काय? -4. राईट. सो आपण या ग्राफवरती जर बघितलं तर पहिला हा जो पॉईंट असतो ना नेहमी एक्स ॲक्सिसवरती असतो, लक्षात ठेवा. हा वाला एक्स ॲक्सिसवाला आणि हा वाला असतो वाय ॲक्सिसवाला, राईट. सो जर इकडे नीट बघितलं तुम्ही तर तुम्हाला असं जाणून येईल की हा बघा, हा जो दिसतोय ना हा 0,
दिसतंय? तर मी इकडे तुम्हाला हायलाईट करतो बघा, हा 0 असतो राईट. सो आपल्याला तो नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे 0 आणि -4 यांना अलाइन होणारा तो जो पॉईंट आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती काय -4, म्हणजे इथे असणार तो. बघा आपण इथे त्याला असं ठेवूया आणि तुम्ही पण असंच परफेक्ट जरा गोल काढण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो 2,0, याचा मिनिंग आहे एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे 0. म्हणजे तो जर तुम्ही पॉईंट बघितला तर तो इथे असेल, एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती काय 0. हा 0 वाय ॲक्सिसवरती आणि एक्स ॲक्सिसवरती 2. तिसरा जो पॉईंट आहे तो किती आहे 3,2. ओके. सो एक्स ॲक्सिसवरती 3 कुठे, हे बघा इथे, आणि वाय ॲक्सिसवरती 2 कुठे, इथे. म्हणजे इथे पॉईंट येणार तो असा परफेक्ट इथे ठेवायचा त्याला. आता पुढचा आहे तो असा आहे किती -1, -6, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 आहे बघा इकडे आणि वाय ॲक्सिसवरती -6 इकडे. म्हणजे आपल्याला तो पॉईंट इथे बघायला भेटेल, हा बघा इथे -1, -6. आणि याच्यातून आहे ना आपल्याला एक काय काढायचे, लाईन काढायची. ओके. त्याच्यानंतर हे जे बाण आहेत ते दाखवायला विसरायचं नाही, हे ॲरोज हे खूप इम्पॉर्टंट असतात, कारण की लाईनला दोन्ही साईडला आपल्याला ॲरो बघायला भेटतात. आणि आता मात्र आपण ही लाईन इकडून दोन्ही साईडनी तुम्हाला पाहिजे तेवढी जरा नीट दिसेल अशा टाईपमध्ये काढायची. पण एक अट अशी आहे की ही जी लाईन आहे ही सगळ्या पॉईंटमधून गेली पाहिजे, नीट बघा. आता जर मी याला थोडंसं झूम केलं तर तुम्ही बघू शकता ही परफेक्टली या पॉईंटमधून गेलेली आहे आणि तुमची पण ती गेलेली आहे, कारण की आपण शिकतोयच, आपण हे जे काढतोय ना हे स्ट्रेट लाईनचं काढतोय. सो वॉट एव्हर द लाईन दॅट यू आर ड्रॉइंग दॅट शुड बी द स्ट्रेट लाईन. आय होप तुम्हाला हे पर्टिक्युलरली समजलं असेल. तर कुठलीही लाईन काढण्यासाठी हीच पद्धत, पहिल्यांदा त्याचे कोऑर्डिनेट्स काढून घ्यायचे, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, असे निदान 4 पॉईंट तरी बनवायचे. ओके. तुम्ही या पॉईंट्सला नावंसुद्धा देऊ शकता, लाईक याला P बोला, याला Q बोला, पण काय गरज नाही. ठीक आहे. सो हे झालं आता या पहिल्या ग्राफचं जो आपण ही लाईन काढली. आता आपण जरा 2 लाईन एका ग्राफवरती कशा काढता येतील त्याच्याकडे जरा लक्ष देऊ. ओके. सो बघा त्यांचं पुढचं एक्झाम्पल असं दिलं आहे त्यांनी, म्हणजे हे कसं आलं ते पण तुम्हाला मी सांगतो. बघा त्यांनी एक इक्वेशन दिलं x + y = 4. मग आता एक्सची व्हॅल्यू त्यांनी काय घेतली आहे -1. जर आता इकडे मी समजा -1 ठेवलं, ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू काय येणार, -1 या साईडला जाणार. सो 4 + 1 होणार आणि ते काय होणार पूर्णच्या पूर्ण 5 होणार. ओके. सो -1 ज्यावेळी मी ठेवेन इकडे त्यावेळी ही जी काही व्हॅल्यू आहे ती किती होणार आहे, वायची 5 होणार आहे. ओके. त्याच्यानंतर जर मी एक्सची व्हॅल्यू जर 4 ठेवली, ठीक आहे, आता इथे जर मी 4 ठेवलं तर हा 4 आणि हा 4 कॅन्सल होणार. सो वायची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार. ओके. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 1 जर ठेवली तर वायची व्हॅल्यू 3 येणार. जर 6 ठेवली तर -2 येणार. हे सगळं तुम्ही काढून बघा सो दॅट तुम्हाला ते समजेल की व्हॅल्यूज कशा येतात. फक्त सबस्टिट्यूट करायची, ही व्हॅल्यू इथे टाकायची, मग वायची व्हॅल्यू आपण काढायची फक्त. सो या साईडला घेऊन गेलं तर कसं काय होतं ते. आता ह्या ज्या 2 लाईन्स आहेत, कुठल्या 2 लाईन, ही पहिली लाईन त्याचे पॉईंट्स काढून घेतले, ही दुसरी लाईन त्याचे पॉईंट्स काढून घेतले. हे आता आपल्याला ग्राफवरती काढायचं आहे. तर ते कसं ते आता आपण इकडे बघूया. तर या 2 आहेत त्या लाईनी, त्या x + y = 4 आणि 2x - y = किती 2. ओके. सो या ज्या 2 लाईन आपल्याला काढायच्या आहेत त्या इकडे बघा त्याचे कोऑर्डिनेट्स काढून घेतलेत. पहिले -1, 5 हे कसं आले मी ते तुम्हाला आता सांगितलंच. ठीक आहे. आता हे आपल्याला ग्राफ पेपरवरती काढायचं आहे. तर बघा हे आपल्या नॉर्मल सेम स्केल वगैरे तुम्हाला ठेवायचे आणि आता पॉईंट वगैरे काढायचे म्हटले तर बघा कसे काढू शकतो आपण. पहिला जो पॉईंट आहे ना तो काय दिलाय -1, 5, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 इकडे बघायचा. हा बघा हा -1 आणि वाय ॲक्सिसवरती किती पॉझिटिव्ह, वाय ॲक्सिसवरती 5. म्हणजे तुमचा जो पहिला पॉईंट आहे ना तो हा इथे, नीट लक्षात ठेवा. ओके. कसं सांगतो बघा, एक्स ॲक्सिसवरती -1 तो हा इथे आणि वाय ॲक्सिसवरती 5 तो हा इथे. या 2 एकत्र येऊन हा तुमचा पॉईंट इकडे तयार होईल. दुसरा काय 4,0. ओके. सो 4,0 ज्यावेळी मला काढायचा आहे तो एक्स ॲक्सिसवरती किती आहे 4 आणि वाय ॲक्सिसवरती 0, तर तो पॉईंट इथे. तिसरा पॉईंट आहे 1,3. जर इकडे बघितलं तुम्ही तर तुम्हाला तो बघायला भेटेल किती आहे 1,3. तर हा आपल्याला आता याच्यावरती काढायचा आहे.
ओके. सो बघा इकडे किती 1,3. सो एक्स ॲक्सिसवरती किती 1 आणि वाय ॲक्सिसवरती 3 म्हणजे इथे येणार तो राईट. एक्स ॲक्सिसवरतून जर इथे आलात तर 1 आणि वाय ॲक्सिसवरती किती 3. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो तिसरा पॉईंट आहे -6,-2. बघा का हा 6 किती कोणत्या ॲक्सिसवर आहे एक्स ॲक्सिसवरती म्हणजे इथे आणि वाय ॲक्सिसवरती कुठला आहे -2 म्हणजे हा जो पॉईंट आहे तो इथे येणार आहे. ओके. सो 6,-2. सो हा इथे आलेला आहे. ओके. आता तुम्हाला याच्यातून आहे ना एक लाईन काढायची आहे. बघा एक लाईन काढून तुम्ही त्याला बाण पण दाखवायला विसरायचं नाही. ओके. आता हे जे काही बाण आहेत ते दाखवल्यानंतर तुमची जी लाईन आहे ती तयार झाली. आता हे खासियत हीच आहे की याची हे सगळ्या चारीच्या चारी पॉईंटमधून पास झाले पाहिजे तरच आपली ती लाईन परफेक्ट आहे, स्ट्रेट लाईन आहे असं बोलता येऊ शकतं. ओके. ही झाली आपली पहिली लाईन. आता काढूया दुसरी वाली. ठीक आहे. दुसऱ्या म्हणजे कुठली 2x - y = 2. त्याचा पहिला पॉईंट आहे 0,-2. ओके. 0,-2 जर बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती -2 म्हणजे इथे येणार. परफेक्ट. त्याच्यानंतर दुसरा आहे 1,0. ओके. 1,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती किती 0 म्हणजे तो वाला पॉईंट येणार आहे इथे राईट. तिसरा पॉईंट आहे 3,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती किती 4. एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे तो वाला पॉईंट आहे तो इथे येणार आहे राईट. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे -1,-4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 आणि वाय ॲक्सिसवरती -4 म्हणजे इथे येणार आहे तो पॉईंट. हे बघा इथे -1,-4 कळालं. सो -1 हा इथे आणि हा -4 इथे. आता आपल्याला काढायची एक लाईन. ओके. लाईन काढून तिला बाण दाखवून घ्यायचं. ठीक आहे. बाण दाखवल्यानंतर परफेक्टली आपण ती लाईन जी आहे ती सगळ्या पॉईंटमधूनच गेली पाहिजे. ठीक आहे. सो ही लाईन तुम्ही तिकडे स्केल ठेवायची आणि सगळ्या पॉईंटवरती ठेवून मगच ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. सो दॅट आता ही काय एवढी लांब काढायची नाही, जेवढी म्हणजे जरा डोळ्याला चांगली वाटली पाहिजे, मानवी डोळ्यांना बघण्यासाठी ती जरा लायक असली पाहिजे डायग्राम, तरच ती जरा चांगली आहे. कळलं तुम्हाला. आता बघा तुम्हाला एक गोष्ट समजली असेल इकडे की ज्यावेळी मी आता याला जरा झूम करतो सो दॅट तुम्हाला समजेल की इकडे एक पॉईंट आहे. बघा हा दिसतोय का. हा जो पॉईंट आहे ना हा त्यांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे इज नथिंग बट तुमचा एक्स आणि वाय असणार, जे आपण सॉल्व करतो ना इक्वेशनमध्ये x, y. ओके. सो बघा इथे तुमचा जो पॉईंट आहे x, y. आता x काय बघा एक्स ॲक्सिसवरती बघायचं इकडे किती आहे 2 आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे 2. सो हे यांचं सोल्युशन असेल 2,2 वरती हे लोक काय करणार अलाइन करणार आहेत. ओके. सो बघा प्रिवियस याच्यामध्ये जर तुम्ही इकडे बघितलं तर यांचं ॲन्सर काय आलं जरा बघूया. बघा x = किती आलं 2 आणि y = काय आलं 2. म्हणजेच यांचं सोल्युशन जे आलं ते ॲब्सोल्युटली आपण जे काढले ते बरोबर आहे. दॅट इज 2,2. ओके. सो हे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पण याच्यामध्ये सॉल्व करून बघूया सो दॅट तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील की काय काय कशा गोष्टी काढायच्या. त्यानंतर याच्यावरती या लाईनवरती नावं द्यायची. हे तुम्हाला मगाशी मी सांगायला विसरलो. समजा आता ही जी पहिली लाईन आहे आपण जी काढली म्हणजे तिचं नाव काय x + y = 4. ओके. सो तुम्ही हे जे नाव आहे ओके इथं तिकडे द्यायचं आहे. ओके. या लाईनीवरती तुम्हाला ते नाव द्यायचं आहे असं आणि ती इथे ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर सेम या लाईनीला पण तसं नाव द्यायचं आणि ही सगळी जे काही डायग्राम्स आहेत त्या ज्या तुम्ही काढणार आहेत त्या मला तुम्ही काढून सेंड करायच्या. ओके. आता आपण जरा पुढे जाऊया. आता तर आपण शिकलो की 2 लाईन कशा काढायच्या आणि त्यांचा हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा सो दॅट ते आपल्याला सोल्युशन भेटेल एक्स आणि वायचा. ओके. पुढे बघा आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये येऊया. लगेच सॉल्व करून टाकूया आपण हा प्रॅक्टिस सेट सो दॅट आपल्याला पुढच्या गोष्टी कव्हर करता येतील. पहिलं बघा
काय दिलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे 3, ती इथे ठेवायची 3. समजा आता मी इथे 3 ठेवली तर हे आणि हे काय होणार गोल. ठीक आहे. सो इथे किती येणार 0. आता वायची व्हॅल्यू आहे ना आपल्याला इथे ठेवायची किती 5. सो वायची व्हॅल्यू समजा मी इथे 5 ठेवली राईट. सो एक्सची व्हॅल्यू किती येणार बघा 3 मायनस 5. हा 5 त्या साईडला जाणार. सो 3 मायनस 5 किती असतं -2. सो इथे येणार आहे तो तुमचा एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे -2. सो तुमचा कोऑर्डिनेट कसा येणार इकडे -2, किती 5. क्रॉस चेक करून बघायचं लगेच इकडे व्हॅल्यूज काय काय आपण पुट करतोय. समजा आता एक्सची व्हॅल्यू किती -2 ठेवली, त्या साईडला गेल्या वाय 5 येणार या. म्हणजे आपण हे जे सोडवलं ते कसं बरोबर आहे. त्यानंतर इकडे वायची व्हॅल्यू किती ठेवायची आहे 3. सो इकडे मी समजा 3 ठेवली. आता हे आणि हे कॅन्सल होणार. सो एक्सची व्हॅल्यू किती येणार 0. सो हे बरोबर आहे आपण जे केलं ते. ओके. सो हे झालं फर्स्टचं. सेकंडचं बघूया. आता वायची व्हॅल्यू काय ठेवली आहे इकडे 0 ठेवली आहे बरोबर का. सो हे 0 म्हणजे हे पूर्ण निघून गेलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 4. म्हणजे तुमचा कोऑर्डिनेट काय तयार झाला 4,0. ओके. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू -1 ठेवली आहे. एक्सची व्हॅल्यू काय ठेवली आहे -1. ओके. सो इथे ठेवूया आपण -1. हा -1 आता त्या साईडला गेल्यावरती काय होणार +1. ओके. सो इकडचा हा पार्ट जरा गुल करूया सो दॅट आपल्याला दिसेल ते नीट. सो 4 + 1 किती झाले 5. सो काय व्हॅल्यूज ठेवलेले आपण ना एक्सची व्हॅल्यू हां परत एकदा जरा बघूया. एक्सची व्हॅल्यू किती इथे -1 ठेवली आहे राईट. सो हा त्या साईडला गेल्यावरती काय होणार 5 होणार पण -5 होणार. ओके. सो इथे येणार -1, -5. का कारण की वाय हा मायनस तिकडे साईन जाणार त्याचं म्हणून ते -1, -5. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू समजा 0 ठेवली तर वायची व्हॅल्यू -4 येईल. हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे आपण कसं काढलं. सो हे तुम्ही मला काढून हे सॉल्व करून मला सेंड करायचं. आता जरा आपण 2 नंबरचं बघूया गणित जरा. त्यातलं फर्स्टवालं आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके. सो बघा इकडे माझ्यासमोर इक्वेशन्स आहेत. सो पहिलं काय बघा x + y इज इक्वल टू किती आहे 6. याच्यात ना आपल्याला पहिले पॉईंट्स काढून घ्यावे लागतील. सो इकडे लिहूया x, इकडे लिहूया y आणि y जरा थोडा जंगली आला. ठीक आहे. x, y. ओके. आता एक्सची व्हॅल्यू आहे ना 0 ठेवूया. मग वायची व्हॅल्यू काय येणार 6. मग इथे लिहिणार मी 0. वायची व्हॅल्यू किती आली 6. मग इथे काय येणार 0,6. हा झाला माझा पहिला पॉईंट या लाईनीचा. ओके. त्याच्यानंतर दुसरावाला जो पॉईंट आहे समजा आता x 0 ठेवला. आता पुढच्या y 0 ठेवूया. याला 0 ठेवलं. सो x + 0 इज इक्वल टू किती आला 6 आला. सो एक्सची व्हॅल्यू किती आली भाई 6. सो एक्सची व्हॅल्यू आली 6. ज्यावेळी आपण y किती ठेवलेला 0. सो तुमचा दुसरा कोऑर्डिनेट आला 6, 0. या 2 कोऑर्डिनेटवर पण आपण लाईन काढू शकतो. पण प्रिकॉशनरी लेवलवरती अजून 2 आपण गोष्टी काढून ठेवायच्या म्हणजे 2 पॉईंट्स काढून ठेवायचे सो दॅट आपलं काम जरा स्वस्तात होईल पुढचं. आता एक्सला मी ठेवतो समजा 2. इथे ठेवतो 2. इथे y. त्याच्यानंतर इकडे किती 6. सो y इज इक्वल टू आता हा 6 हा 2 त्या साईडला गेला म्हणजे प्लसचा काय झाला मायनस म्हणजे किती झाले 4. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली 4. कधी ज्यावेळी मी एक्स किती ठेवलेला 2. काय आलं हे झालं एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू आली 4. त्यांना लिहून घेऊया इकडे किती 2, आला 4. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू आहे ना आता मी ठेवतो समजा 1. तर वायची व्हॅल्यू ॲब्सोल्युटली किती येणार आहे 5. 6 - 1. सो वायची व्हॅल्यू आली 5. सो वायची व्हॅल्यू इकडे लिहून घ्यायची. सेम असंच तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही हवं असेल तर बुकमधलं रेफर करा. ओके. सो इकडे किती होती एक्सची व्हॅल्यू आपण घेतलेली 1. सो इथे येणार 1, 5. सो हे झालं पहिलं इक्वेशनबद्दल. ओके. आता घेऊया दुसरं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय बोलतं बघा x - y इज इक्वल टू 4.
प्रत्येक वेळी असं ट्राय करायचं की तुमचं उत्तर आहे ना पॉईंटमध्ये नाही आलं पाहिजे. आता आहे ना मी एक्सची व्हॅल्यू ठेवली 0, तर वायची व्हॅल्यू मला -4 येणार, राईट. सो वाय किती येणार आहे? -4. सो इकडे एक्स लिहून घेऊया, इकडे वाय, इकडे काय येणार एक्स कॉमा वाय. आता एक्सची व्हॅल्यू किती ठेवलेली 0, त्यावेळी वायची किती आली -4. आता पुढच्या वेळी वाय 0 ठेवूया, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे 4. नीट लक्षात द्या काय दिलं आहे बघा, इकडे वायची व्हॅल्यू 0 म्हणजे ही पूर्ण टर्म कॅन्सल होईल, ही वाली निघून जाईल आणि एक्स इज इक्वल टू किती उरेल 4. सो इकडे एक्सच्या जागी काय येणार +4. ओके. सो हे झालं, 2 आपले तयार झाले. सो इथे काय येणार 0, -4, त्याच्यानंतर 4, 0, त्याच्यानंतर 2, कुठे आता एक्सची व्हॅल्यू समजा आपण 1 ठेवली, एक्सची व्हॅल्यू किती ठेवली 1, -y इज इक्वल टू किती हा 4. सो हा -y इकडेच राहील. सो 4 -1, कारण की +1 त्या साईडला गेल्यावर काय होणार -1. सो 4मधून हे गेले किती उरले इकडे 3. सो -y. सो वायची व्हॅल्यू किती आली -3. हा सिम्बॉल तिकडे पाठवायचा. ओके. सो वायची व्हॅल्यू आली -3, ज्यावेळी मी एक्सची व्हॅल्यू किती ठेवली 1. ओके. तर लगेच पॉईंट लिहून घेऊया इकडे 1, -3. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट काढूया आपण, अजून एक लास्टवाला समजा आता एक्सची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू आहे ना मी 2 ठेवतो 2. सो इकडे काय येणार आता 2 हा येणार, मग इथे वायची व्हॅल्यू ठेवूया 2 इज इक्वल टू किती आता इथे 4. सो एक्सची व्हॅल्यू येणार किती 4 + 2. सो एक्सची व्हॅल्यू आली भाई किती 6. ही जी व्हॅल्यू आहे ती इकडे ठेवायची. सो तुमचे पॉईंट्स आता तयार झालेले आहेत. आता हे जे पॉईंट आहेत ना आपल्याला कशावरती काढायचे आहेत, ग्राफवरती काढायचे आहेत. सो हा जो काही पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे हा आपल्याला जे काढायचा आहे तो आपण पुढे कॉपी करून घेऊ. ओके. सो हे मला काढायचं. सो बघा पहिला पॉईंट आहे 0,6. सो एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती किती 6. हे बघा इकडे. सो इथे माझा असा हा गोलवाला पॉईंट येईल. ओके. सो त्याला जरा मी कॉपी करून घेतो. कुठे गेला, अरे पॉईंट गोल झाला वाटतं. हां ठीक आहे, इथे काढून घेऊया एक जरा. हा वाला एक पॉईंट एक्स वरती 0, वाय वरती किती 6. पुढे जर बघितलं तर 6,0. आता जर मी हा पॉईंट काढायचा बोललो तर 6,0 वरती आला पाहिजे, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 6 आणि वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे इथे येणार तो. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे 2,4. एक्स ॲक्सिसवरती 2 म्हणजे इथे आणि वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे इथे येणार तो हा. दिसतोय. आणि त्याच्यानंतर 1,5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती किती 5 म्हणजे इथे येणार तो. ठीक आहे. जरा हे आपले जे काही सर्कल आहेत ते जरा छोटे मोठे आलेत, पण आय होप तुम्हाला ते समजतील. त्याच्यानंतर याच्यातून जाणारी एक लाईन काढूया. त्याच्यानंतर याला बाण दाखवायचे, इकडे बाण दाखवायचा. आणि आता हे सगळेच्या सगळे त्या 4ही पॉईंटमधून ही लाईन गेली पाहिजे, तर आपण बोलू शकतो की आपलं ते पहिलं बरोबर आलं. ओके. आता ह्या दुसऱ्या लाईनीचं काढूया. 0,-4. एक्स ॲक्सिसवरती 0 आहे आणि वाय ॲक्सिसवरती -4, म्हणजे हा 0 आणि हा वाय ॲक्सिसवरती -4. सो हा तो इकडचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे 4,0. एक्स ॲक्सिसवरती 4 आणि वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे तो इथला पॉईंट आहे. ओके. हा बघा हा वाला. त्याच्यानंतर पुढचा आहे 1,-3. एक्स ॲक्सिसवरती 1 काढायचं आहे आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे -3, म्हणजे इथे. हे बघा इथे दिसतंय. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे 6,2. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 6 इथे आणि वाय ॲक्सिसवरती 2, म्हणजे इथे पॉईंट येणार तो हा वाला. जर हा मोठा काढला, ठीक आहे, हा इलिप्स झाला.
आपल्याला सर्कल काढायचं आहे. पहिला हात त्यापेक्षा बेकार झाला. सो हा वाला आहे बघा, हा येतो हा. ओके. आणि या चारही याच्यामधून जाणारी एक लाईन काढायची आहे. सो अशी बघा इकडे. सो तुम्ही इथे हे परफेक्टली सेट करायचं. त्याच्यानंतर तुम्ही इकडे जरा त्याला असे बाण दाखवा. हां ओके. आणि आता आपल्याला जे आपलं डिझायर्ड पाहिजे जे सोल्युशन आहे ना ते आपल्याला भेटू शकतं. सो हा जो पॉईंट आहे ना आपल्याला हा शोधायचा होता. तर हा काय आहे ना एक्स ॲक्सिसवरती हा 5 आणि वाय ॲक्सिसवरती किती 1. सो 5,1 विल बी द सोल्युशन. म्हणजे तुम्ही ज्या एक्स आणि कोणाच्या व्हॅल्यू काढता वायच्या त्या काय आली आपली व्हॅल्यू 5,1. म्हणजे ह्याला जरी तुम्ही सायमल्टेनियसली जरी सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू येणार 5 आणि वायची व्हॅल्यू काय येणार 1. ओके. त्याच्यानंतर या लाईनवरती नावं द्यायला विसरू नका. त्याच्यानंतर या पॉईंट्सच्या पुढे इकडे त्यांचे कॉर्डिनेट्स लिहा जे जे आहेत ते. इथे त्याचे कॉर्डिनेट्स लिहा. त्याच्यानंतर इथे त्याचे कॉर्डिनेट्स लिहा. ओके. इथे सगळ्यांचे कॉर्डिनेट्स लिहायचे. जे जे पॉईंट काढतो ना आपण त्या सगळ्यांचे कॉर्डिनेट्स आपल्याला लिहायचे आहेत. सो हे होतं या गणिताबद्दल. आता पुढच्या गणिताकडे जाऊया. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 0. मी मगाशीच तुम्हाला बोललो की आपण असे पॉईंट शोधायचे की इकडे पॉईंटवाली उत्तरं नको यायला. जर याच्याकडे बघितलं आपण सो बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. पहिलं इकडे लिहून घ्या एक्स, इकडे लिहा वाय, इकडे लिहा एक्स कॉमा वाय. ओके. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती 0 तर वायची व्हॅल्यू पण 0. जर वायची व्हॅल्यू 0 तर एक्सची व्हॅल्यू पण 0. ते झालं. आता एक्सची व्हॅल्यू ठेवूया 1 तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे -1. आता मी काय इकडे सॉल्व्ह करत नाही बसत पण तुम्ही नीट काढून बघा. एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर हा तिकडे जाईल मग वायची व्हॅल्यू आहे -1. आता वायची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर एक्सची व्हॅल्यू पण काय येणार आहे -1. म्हणजे आपले हा पॉईंट तयार झाला. समजा एक्सची व्हॅल्यू मी ठेवली 2 तर वायची व्हॅल्यू काय येणार -2. सो हे पॉईंट झाले तयार. इकडे पहिला काय येणार 0,0. त्याच्यानंतर हा दुसरा 1,-1. त्याच्यानंतर हा -1,1. त्याच्यानंतर हा येणार आहे 2,-2. ओके असं. सो ही होती फर्स्ट लाईन. आता आपण जरा दुसऱ्या लाईनबद्दल बोलूया. दुसरी लाईन काय बघा 2x मायनस वाय इज इक्वल टू काय 9. तर सर्वात पहिल्यांदा आपण एक्स कॉमा वाय एक्सची व्हॅल्यू आहे ना 0 ठेवूया. हे जर 0 ठेवलं तर वायची व्हॅल्यू येणार -9. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू आहे ना आता 0 ठेवूया. 0 नको ठेवायला. सो दॅट आपण जर वायची व्हॅल्यू जर 0 ठेवली ना तर प्रॉब्लेम असा येईल की कुठे गेलं ते वायची व्हॅल्यू 0 जर ठेवली आपण तर आपल्याला 9/2 म्हणजे 4.5. सो आपण बेटर ऑप्शन वायची व्हॅल्यू आहे ना जरा 3 ठेवूया. किती ठेवूया 3. आता बघा 2x मायनस 3 इज इक्वल टू किती 9. काम स्वस्तात होईल बघा. आता 9 + 3. ओके. त्याच्यानंतर इथे झाला 2x. सो हे किती झाले 12 आणि हा झाला 2x. सो एक्सची व्हॅल्यू येणार मला 6. म्हणजे वायची व्हॅल्यू मी ज्यावेळी 3 ठेवली ना 3 त्यावेळी माझी एक्सची व्हॅल्यू काय आली 6. त्याच्यानंतर समजा आता आहे ना मी वायची व्हॅल्यू 1 ठेवतो 1. म्हणजे इकडे ऑडवाला नंबर ठेवून बघूया आपण. सो इथे मी 1 ठेवली. सो 2x बघा काम स्वस्तात होईल माझं. हा 1 इकडे जाईल. सो 9 + 1 किती होईल 10. म्हणजे 2x इज इक्वल टू किती आला 10. सो एक्सची व्हॅल्यू आली 5. म्हणजे मी ज्यावेळी वाय किती ठेवला 1 त्यावेळी एक्सची व्हॅल्यू आली माझी 5. आणि त्याच्यानंतर अजून एक व्हॅल्यू ठेवून बघूया आपण. सगळ्या वायच्याच ठेवल्या आपण व्हॅल्यू. जरा एक्सची पण ठेवून बघूया. सो लेट मी इरेज दिस फर्स्ट. सो समजा मी एक्सची व्हॅल्यू जर 3 ठेवली. एक्सची व्हॅल्यू किती ठेवतो 3. अरे हां 3. तर हे 2 × किती 3 मायनस हा वाय आणि हा किती 9. सो 2 3 जा किती झाले 6. सो मायनस वाय इज इक्वल टू 9 - 6 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे इकडे 3.
सो मायनस वाय, सो वायची व्हॅल्यू किती आली -3. सो वायची व्हॅल्यू लिहून ठेवतो -3, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली त्यावेळी वायची व्हॅल्यू आली -3. पॉईंट इथे लिहूया 0, -9. त्याच्यानंतर 6, 3. त्याच्यानंतर 5, 1 आणि 3, -3. ओके. सो हेच पॉईंट आहेत ना आपल्याला ग्राफ पेपरवरती आता काढायचे आहे. ओके. सो लेट मी कॉपी दिस फर्स्ट ऑफ ऑल सो दॅट आपण ते तिकडे काढून बघू की आपले सोल्युशन काय येतात. सो इकडे आपल्याला ते काढायचे आहे. ओके. बघा पहिला पॉईंट जो आहे तो जर बघितला तुम्ही इकडे तो 0, आहे. सो हा खूप मोठा वाटतं. आत्ता कसा मस्त वाटतं. त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवरती 1 आहे आणि वाय ॲक्सिसवरती -1 आहे. एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती -1 म्हणजे तो वाला जो पॉईंट आहे तो इथे येईल. ओके. सो हा वाला पॉईंट. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आहे -1, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 आहे आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे 1, म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे तो इथे येणार. ओके. हा वाला. अरे यार ओके. त्यानंतर पुढचा आहे तो 2, -2. एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती -2, म्हणजे मी याला जर काढून घेतो इथे वाला. राईट. आता आपल्याला एक लाईन काढायची. लेट मी इरेज फर्स्ट ऑफ ऑल दिस लाईन. सो आता आपण याच्यातून एक लाईन काढूया. ओके. सो लाईन काढण्याअगोदर जरा वरती घेऊया असं. ठीक आहे. सो आता जर आपण बघितलं इकडे तर एक लाईन काढून घेऊया आपण अशी. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे बाण दाखवा. सो एक लाईन अशी काढूया. त्याच्यानंतर याचे बाण, त्याच्यानंतर याचे बाण, त्याच्यानंतर ह्याला आपल्याला या पॉईंट्समधून पाठवायचं आहे. सो दॅट हे जे 4 पॉईंट्स आहेत आपण जे आत्ता काढले ते परफेक्टली त्या पॉईंटमधूनच गेले पाहिजेत. सो आता बघू शकता तुम्ही आपली ही पहिली लाईन झाली. आता दुसरीवाली काढूया. हां, पॉईंटची नावं तुम्ही द्यायची आहेत, लक्षात ठेवा. दुसरा जो आहे तो पहिला पॉईंट काय आहे त्याचा बघा 0, -9, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे -9. सो कुठे तर तो एक्स ॲक्सिसवरती 0 हा इथे आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे -9, म्हणजे इकडे. तर इकडे घेऊया त्याला. सो हा इथला पॉईंट असेल तो. ओके. त्याच्यानंतर दुसरावाला जो आहे तो किती आहे 6,3 आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 6 इथे आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे 3, म्हणजे तो इथे जाईल. बरोबर का. सो जर इकडे बघितलात तुम्ही 6,3 हा वाला पॉईंट. त्याच्यानंतर पुढचा आहे 5,1, एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1, म्हणजे इथे येईल तो. ठीक आहे. जर इकडे बघितलात तुम्ही तर हा वाला पॉईंट. आणि त्याच्यानंतर 3, -3, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती इथे -3. ठीक आहे. सो इथे वाला तो हा असा पॉईंट येईल. आणि या 4ही पॉईंटमधून आहे ना आपल्याला काय काढायचे, रेष काढायचे. सो आपण एक रेष काढून घेऊया. सो इथे त्याचे बाण, इकडे याचा बाण. सो परत एकदा काढूया. इकडे याचा बाण, इकडे याचा बाण. ओके. आणि आता या 4ही पॉईंटमधून ती रेष गेली पाहिजे. ओके. सो आता बघा होपफुली ती परफेक्टली गेली आहे आणि आपल्याला एक पॉईंट भेटला आहे तो हा आहे
की एक्स ॲक्सिसवरतून बघायचा पहिला. एक्स ॲक्सिसवरती किती आहे 3 आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे -3. सो जर तुम्ही बघितलं काढून तर तुम्हाला तोच पॉईंट भेटेल 3, -3. ओके. सो हे होतं या पर्टिक्युलर याच्याबद्दल. सो ही एक्स आणि कशाची व्हॅल्यू होती वायची. जर या दोन इक्वेशनला जर सायमल्टेनियसली जरी सॉल्व केलं तुम्ही, ठीक आहे, तरी तुम्हाला तेच आन्सर भेटणार आहे. सो हा त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू शोधल्या. सो हे तुम्ही नीट काढायचं. आता पुढचं जे गणित आहे ते लास्टवालं एक गणित आपण बघूया आणि मग आपण थांबूया. पुढच्या याच्यामध्ये जर गेलात तर सेम आपल्याला हे गणित सॉल्व करायचं आता. बघा हे जरा थोडंसं ट्रिकी गणित आहे, ठीक आहे. इकडे जरा व्हॅल्यूज जर बघितल्या ना थोड्या 19-20 वेगळ्या टाईपच्या येतात. 3y = 4. आता काय करायचं माहिती आहे का, मी मगाशीच बोललो तुम्हाला की पॉईंटवाले उत्तर नको आणायला, ठीक आहे. सो इकडे एक्स लिहून घ्या, इकडे वाय, इथे काय x, y. सो वायची व्हॅल्यू आता 0 ठेवूया. जर असं मी ठेवलं ना 0 तर हा पूर्ण निघून जाईल ना. बघा म्हणजे 2x मायनस हे 0 होऊन जाईल = किती 4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार 4 किती 2, दॅट इज किती 2. म्हणजे इथे झाले 2. तुमचा पहिला पॉईंट झाला 2, 0. ओके. त्याच्यानंतर आपण आहे ना दुसरा पॉईंट काढूया. दुसरावाला बघा, जर मी वायची व्हॅल्यू आहे ना जर समजा 2 ठेवली, वायची व्हॅल्यू 2 ठेवली, किती ठेवले 2. सो मी इकडे लिहितो आता 3 × किती समजा 2. ओके. आणि हा किती 4. सो 2x, हा -6 आहे तो त्या साईडला जाईल. 4 + 6. सो 2x = किती झाले 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली होती 5, राईट. सो एक्सची व्हॅल्यू इथे लिहूया 5 आणि वायची व्हॅल्यू आपण किती ठेवली इथे 2. सो तुमचा कोऑर्डिनेट आला 5, 2. एवढं समजलं. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो बघा, जर मी y 0 ठेवला, त्याच्यानंतर वायला जर मी 1 ठेवला तर हा तिकडे गेल्यावर 7 होईल, नको 2 ठेवला, समजा 3 ठेवला त्याला मी, ठीक आहे. सो 2x -3 नाही 3 ठेवण्यात येणार 4 होईल, पण पॉईंट खूप वाढतील, ठीक आहे. सो चला ठीक आहे 4 = इकडे 4. 4 3 किती 12 आणि हे होतील 4 + 12 आणि हा झाला 2x. सो 2x = इथे होणार 16. सो एक्सची व्हॅल्यू किती आली 8. सो एक्सची व्हॅल्यू आली 8 ज्यावेळी मी y किती ठेवलेला 4. ओके. त्याच्यानंतर समजा मी हा जर ठेवला ना 2, कोण एक्सला जर 2 ठेवला, तुम्हाला जे पॉईंट पाहिजेत ते तुम्ही ठेवायचे का, गरजेचं नाही की मी सोडवतो तेच ठेवायचे. समजा आता मी एक्सला आहे ना 2 ठेवतो, किती ठेवतो 2. सो 2 × 2, त्याच्यानंतर -3y = किती 4. सो 2 × 2 किती 4. 4 आणि 4 कॅन्सल झाले आणि इकडे तर 0 आहे. सो वायची व्हॅल्यू किती येणार आता, सॉरी 0 नाही म्हणता येणार, इकडे -3y आणि इकडे हा किती आहे 0. हां बरोबर. सो वायची व्हॅल्यू इकडे 0 येणार. सो मी एक्सला 2 ठेवतो आणि वाय किती झालं 0. सो हा झाला 2, 0. त्याच्यानंतर हा झाला 8, 4. हे झालं पहिल्या लाईनबद्दल. आता आपण घेऊया दुसरी लाईन, ठीक आहे. दुसरी लाईन काय बोलते आहे की 3y ही जरा थोडी मस्त आहे, +x = किती 4. आता मी y समजा 0 ठेवला, x, त्याच्यानंतर y. आता मी समजा y 0 ठेवला तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे -4, राईट. समजा मी y जर किती ठेवला 1 ठेवला, ठीक आहे. सो हे होईल 3 मायनस किती होईल x = 4. सो -x इकडे राहील आणि हा 4 - 3 -x = किती झाला 1. सो एक्सची व्हॅल्यू किती आली -1. सो मी इथे ठेवला -1, राईट.
त्याच्यानंतर समजा मी एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली, 2 म्हणजे हा किती होईल बघा, 3y मायनस 2 इज इक्वल टू किती, हा 4 म्हणजे 3y इज इक्वल टू किती झाले 6 होईल, कारण की 4 प्लस 2, मग वायची व्हॅल्यू किती 2. ओके, सो वायची व्हॅल्यू झाली 2 आणि एक्सची व्हॅल्यू किती ठेवलेली आपण 2, राईट ना. आता वायची व्हॅल्यू 3 ठेवूया. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू किती आली आपली, ठीक आहे. त्याच्यानंतर जरा क्रॉस चेक करून बघा की आपलं काय चुकतंय का इकडे वगैरे. एक्सची व्हॅल्यू इथे समजा 2 आहे आणि वायची व्हॅल्यू, हां ठीक आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक ठेवून बघूया, हे झाले 0 1 2. आता एक 3 ठेवून बघूया. वायची व्हॅल्यू ठेवूया आपण 3, ठीक आहे. सो 3 नको, कारण की खूप मोठं होईल ते, 13 होईल. समजा इथे एक्सची व्हॅल्यू आपण 5 ठेवूया. ओके, एक्सची व्हॅल्यू ठेवूया जरा 5, एक्स इज इक्वल टू ठेवूया 5. बघा आता मग मी इथे लिहून घेतो 5. सो इथे 5 लिहिलं तर हे तिकडे जाईल, सो दॅट इथे 3y इज इक्वल टू किती येईल 4 प्लस 5 दॅट इज 9. सो वायची व्हॅल्यू किती येईल बघा 9/3 दॅट इज इक्वल टू येणार 3. सो हा झाला 3. सो इकडे पॉईंट लिहून घेऊया 4,0. त्याच्यानंतर -1,1, त्याच्यानंतर 2,2 आणि पुढे 5,3. सो हे इरेज करूया आणि आपण आता हे पॉईंट सगळे आहेत ना ग्राफवरती काढूया. सो बिफोर दॅट लेट मी कॉपी दिस पर्टिक्युलर थिंग. ओके, सो आपण आता इथे ते काढून बघूया. हे जे पॉईंट आहे बघा, पहिला पॉईंट काय 2,0. सो एक्स ॲक्सिसवरती 2, वाय ॲक्सिसवरती 0, म्हणजे जो पहिला पॉईंट आहे तो इथे येणार तुमचा बघा इथे, बरोबर. त्याच्यानंतर 5,2 एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 2. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे इकडे येणार तो हा दुसरा पॉईंट. त्याच्यानंतर 8,4 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 8 आणि वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे इथे बघा, हा 8 आणि हा किती 4. त्याच्यानंतर 2,0 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती किती 0. आय थिंक सो आपण तीच व्हॅल्यू टाकले, ठीक आहे. तर तुम्हाला दुसरा पॉईंट काढायचा असेल तर दुसरा काढा. सो मी एक लाईन काढून घेतो, ठीक आहे. याला बाण, त्याच्यानंतर याला बाण, आणि हे जे आहेत ते मी या 3 पॉईंटमधून पाठवतो. तुम्ही चौथा काढला आहे, तो चौथा तुमचावाला पॉईंट तो इथे टाकायचा आणि ही लाईन काढायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याचं नाव द्यायला विसरायचं नाही, याचे कॉर्डिनेट द्यायचे. इकडे जे काय असतील ते कॉर्डिनेट्स तुम्हाला द्यायचे आहेत, मी इकडे देणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी लाईन काढून बघूया. दुसऱ्या लाईनसाठी बघा, पहिलावाला जो आहे तो -4,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -4. इकडे जरा बघा, एक्स ॲक्सिस कुठे, हा ठीक आहे. सो एक्स ॲक्सिसवरती -4 आणि वाय ॲक्सिसवरती 0 म्हणजे इथे येणार तो तुमचा पॉईंट, ठीक आहे. सो हा वाला राईट इथे. त्याच्यानंतर -1,1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 आणि वाय ॲक्सिसवरती 1 म्हणजे तो वाला पॉईंट इथे. त्याच्यानंतर 2,2 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 2 म्हणजे इथे. आणि त्याच्यानंतर आहे 5,3 एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 3 म्हणजे तो वाला पॉईंट इथे, ठीक आहे. आणि आता एक लाईन काढून घेऊया आपण, तिचे बाण देऊया. सो ही लाईन, त्याच्यानंतर ही लाईन, त्याचं बाण, आणि ही परफेक्टली या 4 पॉईंटमधून गेली पाहिजे. ओके, सो आय होप ही बरोबर जाते. आणि इथून परफेक्टली ही गेलेली आहे. ओके, सो आपल्याला एक पॉईंट भेटतो इथे बघा. जर इकडे तुम्ही जरा झूम करून बघूया की हा इथे भेटतं आहे. मला वाटतं याचं थोडं पॉईंटमध्ये उत्तर येऊ शकतं. सो मला जो पॉईंट भेटतो आहे तो हा एक्स ॲक्सिसवरती 8, ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसवरती किती येतो
सो हे तुमचं सोल्युशन आहे एक्स आणि वायचं. सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि ह्या अशा टाईपचे हे जे ग्राफ्स आहेत हे तुम्हाला काढायचे आहेत अलॉंग विथ त्यांची स्केलिंग द्यायचे आहेत. हे पॉईंट काढून हे सगळं जे काही आहे, ही जी एक्सरसाइज आहे 1.2 ती एक्सरसाइज मला तुम्ही सेंड करायचे टेलिग्राम ॲपवरती. आणि हे मला कसं वाटलं हे तुम्ही सांगायचं, सो दॅट मी अजून इंटरॅक्टिव्हली तुम्हाला हे प्रेझेंट करू शकेल. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. नेक्स्ट याच्यामध्ये आपण डिटर्मिनंटची मेथड बघणार आहे. सेम एक्स आणि वाय काढायचं आहे, पण डिटर्मिनंटवाली मेथड म्हणजे क्रॅमर्स रूट, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन बाय बाय.